इयत्ता 10वी मध्ये असणारे विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप बेस्ट होणार आहे। हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगतो। इयत्ता 10वी मध्ये असलेल्या आणि मॅथ्स 1 चा पहिला जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याच्यावरती एक महिनाभर टीच केल्यानंतर मुलांना अभ्यास करून देखील परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये जो पेपर घेण्यात आला त्या पेपरमध्ये मुलांच्या चुका ऍक्च्युअल मध्ये काय होतात आणि आपल्याला खरंच कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। त्याच्यामुळे सर्व 10वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हा व्हिडिओ अगदी पर्वणी ठरणार आहे। तर चला सुरू करू हा व्हिडिओ। बघा, या ठिकाणी आपण एक 10वी मधील विद्यार्थ्याचा पेपर घेतलेला आहे जो त्याने आन्सर शीट आहे त्याचं सॉल्व्ह केलेलं आहे। मी या ठिकाणी त्याचं नाव हाईड केलेलं आहे। ओके, तर फर्स्ट क्वेश्चन होता सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन, म्हणजे खालील इक्वेशन सॉल्व्ह करा। सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करा, खाली दिलेलं समीकरण सोडवायचं होतं। या विद्यार्थ्याला या ठिकाणी इक्वेशन दिलं होतं, ते इक्वेशन या ठिकाणी क्वेश्चन आहे आणि ते क्वेश्चन त्यानं हे 10वीचं आहे, लक्ष द्यायचं नीट। आणि ते क्वेश्चन कसं सोडवायचं याचं त्याला नॉलेज आहे, जसं आम्ही टीच केलं तसं तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय। बघा, त्याच्यामुळे तो इथपर्यंत आला, प्रोसेस केली, याच्यानंतर एक इक्वेशन तयार झालं। पुन्हा त्याला कळलं की या दोन्ही इक्वेशन मध्ये सबट्रॅक्शन करायचं आहे, म्हणजे वजाबाकी करायची आहे, हे त्याच्या लक्षात आलं। मग एवढीच फक्त 10वीचा रूल आहे, नीट पालकांना समजून घ्या, लक्ष द्या आता, किंवा सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या। इयत्ता 10वीचं सिस्टम एवढीच आहे, ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का हे समजलं त्याला, त्याच्यातलं लाईक टर्म्स त्याने फाइंड आउट केले, नव्हते म्हणून त्याला एक टर्म्स करण्याचा प्रयत्न केला आणि कुठला तरी टर्म इलिमिनेट म्हणजे घालवण्याचा प्रयत्न केला। आणि या दोन्ही इक्वेशन मध्ये ऍडिशन होणार आहे का सबट्रॅक्शन होणार आहे हे पण त्याला समजलं, सबट्रॅक्टिंग होणार आहे हे त्याला कळलं। त्यानं याच्यानंतर इक्वेशन मांडलं। हे सगळं त्याचं बेसिक नॉलेजशी संबंधित खेळ आहे। इयत्ता 10वीचा हा एवढाच कार्यक्रम आहे, इयत्ता 10वीशी संबंधित एवढाच पोर्शन आहे, म्हणजे या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करणं का ऍडिशन करणं हे त्याला समजलं। म्हणजे थोडक्यात काय, तर जे शिकवलंय ते त्याला समजलं, त्यानं ते प्रोसेस केली। परंतु याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल, बघा या ठिकाणी प्रोसेसिंग करत असताना -30 मधून +30 गेले तर -27 राहतात, या ठिकाणी त्याचं मायनस साइन द्यायचं राहिलं। याच्या पुढे नक्की घडलं काय, तर इथं -27 n इज इक्वल टू -54 म्हणजे 54 येणार होतं आणि फायनली यांची जी किंमत काढली होती ती +2 येणार होती, परंतु याचं हे चिन्ह राहिल्या कारणानं ती व्हॅल्यू -2 आली आणि ते पुढं सुद्धा पुट करताना व्हॅल्यू त्याची चुकत गेली, परिणामी सर्व आन्सर त्याचं हे चुकलेलं आहे। बघा, आता नीट लक्षात घ्यायचं काय झालं, इयत्ता 10वी मध्ये काय करायचं हे त्याला माहिती आहे, परंतु प्लस मायनस त्याचं डिवायडेशन कसं होतं, मायनसचं चिन्ह कसं कॅन्सल होतं, म्हणजे इथं त्याचं लॅक ऑफ नॉलेज कोणतं आहे, त्याच्याकडे कोणती बेसिक कमतरता आहे, तर चिन्हांचा वापर कसा करायचा ही कमतरता आहे। याच्यामुळे त्याला फक्त एकच मार्क मिळालाय, 2 मार्क्स त्याची याच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि याला 10वीचं नॉलेज जबाबदार नाहीये, तर त्याचं बेसिक मॅथ्स जबाबदार आहे। लक्षात येतंय? चला अजून एक एक्झाम्पल पाहू याच पेपरमध्ये। दुसरं एक्झाम्पल होतं, या ठिकाणी पण दोन इक्वेशन दिली होती, दोन इक्वेशन कशी सॉल्व्ह करायची हे त्याला आयडिया आहे। जर एक्सएच कोएफिशियंट असतील, म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स ला जो कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या मध्ये वाय ला कोएफिशियंट असतो, असं एक्झाम्पल असतं, त्यावेळेस 10वी मध्ये टीच करताना रूल सांगितला, तो त्याला समजला की पहिल्यांदा दोघांची ऍडिशन करायची, त्याने या ठिकाणी ऍडिशन केली। पुन्हा त्याला कळलं दोघांची सबट्रॅक्शन करायची, ती देखील त्यानं केली आणि या ठिकाणी तो पोहोचला। आणि याच्यानंतरनं म्हणजे इथपर्यंत फक्त 10वी होतं, 10वीचा स्टडी इथपर्यंत होता, तो पण त्याचा क्लिअर आहे। म्हणजे 10वीत या गणिताचं करायचं काय हे त्याला समजलेलं आहे, परंतु ते कसं करायचं हे त्याच्या बेसिक नॉलेजशी संबंधित खेळ असल्या कारणाने त्याची या ठिकाणी पुन्हा चूक झालेली आहे। या ठिकाणी 15 मधून 17 गेल्यावर -2x राहतं, ते त्यानं फक्त 2x लिहिलं आणि परिणामी हे इक्वेशन चुकलं, म्हणजे चिन्ह चुकलं याचं, आणि चिन्ह चुकल्यामुळं पूर्ण गणित या ठिकाणी खालचं चुकलेलं आहे, संपूर्ण गणिताचे त्याचे मार्क्स गेलेले आहेत। इयत्ता 10वी मध्ये काय करायचं हे त्याला ज्ञात आहे, परंतु चिन्ह आणि
गणित सोडवताना करायची जी काळजी लागते म्हणजेच बेसिक नॉलेज लागतं ते गरजेचं आहे. हे या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांना लक्ष दिलं पाहिजे, तर आपली चांगली मार्क सर्व येणार आहेत. चला अजून पुढे जाऊयात आपण. घडलं काय या ठिकाणी देखील हे एक 10वीतलं 1.4 मधलं एक्झाम्पल आहे. इयत्ता 10वी मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काय करायचं आहे त्याला माहित आहे. या ठिकाणी लेट मानलेलं आहे त्यांना, ते कळलं. ते मानल्यानंतर दोन इक्वेशन तयार झाली हे देखील त्याला कळलं. त्याच्यानंतर त्या इक्वेशन मध्ये सबट्रॅक्शन करायचं हे देखील कळलं. एवढंच 10वीचा पार्ट आहे आणि जो 10वीचा पार्ट आहे तो त्याला समजला आहे की 10वी मध्ये या गणिताचं करायचं काय हे त्याला ज्ञात आहे आणि हे त्याला समजत आहे. परंतु नक्की चूक कुठं होते पुन्हा एकदा बघा. या ठिकाणी तो मायनस चिन्ह द्यायला विसरलाय आणि मायनस चिन्ह इथं द्यायचं राहिलं म्हणून हे आन्सर चुकलं आणि खालचं संपूर्ण गणित चुकलं. इथं देखील फक्त त्याला एकच मार्क मिळालाय, या ठिकाणी त्याचे 2 मार्क्स गेलेत. तुमच्या लक्षात येतंय का बघा. मार्क्स हे इयत्ता 10वीच्या गणितामुळे जातात आहेत का, तर नक्कीच नाही. त्याच्याकडे जे बेसिक गणितचं नॉलेज आहे आणि ते नॉलेजचा अभाव असल्या कारणाने त्याचे मार्क्स जातात आहेत. तर अजून एक्झाम्पल बघूयात. याच विद्यार्थ्याचा आहे, समजून घ्या कशा स्वरूपाचे आपल्या चुका होतात हे मुलांना आणि पालकांना देखील समजलं पाहिजे. या हेतूने हा मी या ठिकाणी 1-1 मार्कला क्वेश्चन होते. इथं देखील त्याचं मायनस साइन द्यायचं राहिलं, इथं देखील मायनस साइन द्यायचं राहिलं. दोन्ही ठिकाणी अर्धा मार्क्स कट झाला. म्हणजे मायनसमुळे आपलं मार्क्स जातात आहेत, चिन्हांमुळे आपले मार्क्स जातात आहेत. आणि तसंच अजून पुढे पाहूयात आपण. या एक्झाम्पल मध्ये पण देखील बघा दिलेलं एक्झाम्पल होतं, ते दिलेलं एक्झाम्पल क्रॅमर्स रूलने सोडवायचं होतं. क्रॅमर्स रूलने कसं सोडवतात, A1 A2 B1 B2 C1 C2 च्या किमती कशा काढतात हे त्याला माहित आहे. त्याने ते काढलं देखील. तो फॉर्म्युला यूज केला, dx चा केला, dx चा केला, dy चा केला, x चा केला, dy चा केला. इयत्ता 10वी मध्ये एवढं जो गरजेचं आहे ते त्याच्याकडे नॉलेज आहे. म्हणजे 10वीत या गणिताचं करायचं काय कसं करायचं हे त्याला नक्कीच माहित आहे. परंतु त्याचे मार्क्स कुठे गेलेत पुन्हा एकदा. या ठिकाणी त्याला ऑपरेशन जमनात, म्हणजे मायनस मायनस प्लस प्लस म्हणजे चिन्हांचा यूज समजणार, त्याला ऑपरेशन समजणार. हे बेसिक नॉलेज आहे बाळांनो. 10वीचं अभ्यासक्रम सोपा आहे, तो येतोय. परंतु ते करण्यासाठी आवश्यक असणारे बेसिक गणित जर कच्चा असेल तर पूर्णपणे आपल्याला गणित सिस्टम अवघड वाटते. बघा या ठिकाणी चिन्हांमध्ये मार्क्स गेलेले आहेत. पूर्ण 3 मार्काचं गणित आहे आणि सर्व मार्क्स त्याचे गायब झालेले आहेत. फक्त कशामुळे, तर त्याच्या ऑपरेशन सिस्टममुळे. इयत्ता 10वी त्याला समजते, 10वी मध्ये काय करायचंय ते क्लिअर आहे तो. बट हाऊ टू, कसं करायचं हे बेसिक नॉलेज त्याचा वीक पॉइंट आहे. आणि आशा करतो तुम्हाला हे सिस्टम समजले असेल. मग एवढं नक्की समजून घ्या, इयत्ता 10वी मध्ये आपल्याला एक्स्ट्रा मध्ये स्टडी करायचा असेल किंवा आपल्या चुका होत असतील तर आपला सर्वात मोठा शत्रू आहे बेसिक गणित. आणि बेसिक गणितामध्ये जास्तीत जास्त करून आपल्याला लक्ष द्यायचं आहे युजेस ऑफ सायन्स, म्हणजे चिन्हांचा उपयोग कसा करायचा. हे ज्या विद्यार्थ्याला जमलं त्याचे मार्क्स जाणार नाहीत. आता मी या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 प्रश्न दाखवले, त्याच्यामुळे त्याचं कशा चुका झाल्यात हे तुमच्या लक्षात आलेले आहेत. तर पालकांनी देखील बेसिक मॅथ्स त्याचा कव्हर करून घ्या. यासाठी आपल्या edutricks.in याचं प्ले स्टोअर वरती मोबाईल ऍप्लिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये मी माझ्या संशोधनातून 18 वर्षांच्या संशोधनातून बेसिक मॅथचा कोर्स जनरेट केलाय. आणि जो विद्यार्थी हा बेसिक मॅथचा कोर्स कंप्लीट करेल त्याला कुठल्याच वर्गाचं गणित अवघड जाणार नाही, हा माझा शब्द आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी बेसिक मॅथचं कोर्स कंप्लीट करावा आणि स्पेशल युजेस ऑफ सायन्स म्हणजे चिन्हांचा वापर कसा केला जातो, कसे ऑपरेशन्स होतात हे जर समजलं तर आपलं फुल मार्क्स मिळवण्यासाठी गणित हा विषय इतर विषयांपेक्षा नक्कीच चांगला आहे, एवढंच मी सांगेल. धन्यवाद.